नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण एलिमेंटरी कन्सेप्ट ऑफ बायनॉमियल पॉयझन्स अँड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे आपण शॉर्टकटमध्ये कन्सेप्ट थोडंसं डिस्कस करणार आहोत. तर आता एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बघा, की यामध्ये कुठलेही फॉर्म्युले मला तरी वाटत नाही की फॉर्म्युले वगैरे विचारतील. एक बेसिक कन्सेप्ट काय आहे तेवढं आपण फास्टमध्ये डिस्कस करू. बाकी कुठेही याच्यामध्ये फारसं फॉर्म्युले किंवा न्यूमेरिकल सोडवायचे असं काही येणार नाही एक्झाममध्ये. तर सगळं विद्यार्थ्यांना जे काही आय टी प्राचार्य डेप्युटी डायरेक्टरची तयारी करत असेल त्या विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की ज्यांना जर आपले लेक्चर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला कुठलाही वेळ न वाया घालवता आपण लगेच सुरुवात करू. पहिलं, बायनॉमियल पॉयझन्स अँड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन दे आर कॉल्ड एज अ फंडामेंटल प्रोबॅबिलिटी मॉडेल्स बिकॉज दे आर यूज टू बेसिक ब्लॉक ऑफ प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक. तर हे जे तीन गोष्टी आहेत तर याला आपण म्हणतो की फंडामेंटल प्रोबॅबिलिटी मॉडेल आहेत, कारण की ते प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक मध्ये हे सगळे मॉडेल यूज होतात. तर त्याच्यामुळे हे असं दुसरं काही नसून प्रोबॅबिलिटीचे एक फंडामेंटल प्रोबॅबिलिटीचे मॉडेल आहेत हे तीन पण. आता त्याच्यामधलं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कशाला म्हणायचं? A binomial distribution is used when experiment or activity has only two possible outcome. आता आपल्याला एक्झामच्या साठी फक्त एवढा शब्द ओनली टू पॉसिबल आउटकम एवढाच आपल्यासाठी महत्वाचा वर्ड आहे. बाकी कुठेही पाठ करायची गरज नाही. म्हणजे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज यूज टू व्हेन द एक्सपेरिमेंट ऑर ऍक्टिव्हिटी हॅज ओनली टू पॉसिबल आउटकम. मग आता पॉसिबल आउटकम कोणत्या फॉर्म मध्ये येतं? सक्सेस ऑर फेलर, येस ऑर नो, हेड ऑर टेल या फॉर्म मध्ये ते पॉसिबिलिटी दोनच आहेत ना. एक तर हेड किंवा टेल किंवा येस ऑर नो किंवा सक्सेस किंवा फेलर. म्हणजे डिजिटलच्या भाषेत झालं की 1 or 0 असं दोनच पॉसिबिलिटी जिथं जिथं असेल तिथं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करण्यात येतं. पर्पज, काउंट हाऊ मेनी सक्सेस हॅपन्स इन अ फिक्स नंबर ऑफ ट्राईज. आता आपल्याला एवढं काही गरज नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ते ओनली टू पॉसिबल आउटकम साठी हे जे काही असते तर ते आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन तिथं असते. नंतरचं नंतर पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन. पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन यू आर यूज टू काउंट हाऊ मेनी रॅन्डम इव्हेंट्स हॅपन इन द फिक्स टाइम ऑर पेस. जसं तिकडे टू होतं ना, इथं आपल्याला रॅन्डम इव्हेंट एवढा शब्द लक्षात ठेवायचा आहे. बघा कीवर्ड कोणता आहे? रॅन्डम इव्हेंट एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी कुठलाही पाठ करायची गरज नाही. उभी डेफिनेशन लक्षात, कारण की ही ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे. लगेच आपल्याला कळते की बाबा हे पॉयझन डिस्ट्रीब्युशन बद्दल बोलत आहे का बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बद्दल बोलत आहे किंवा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बद्दल बोलत आहे. लगेच आपल्याला ऑप्शन मधून कळून जाते. जसं आपण तिथं जे पॉसिबल आउटकम लक्षात ठेवलं होतं तसंच रॅन्डम इव्हेंट साठी आहे. व्हेन द इव्हेंट आर रिअर ऑर रॅन्डम बट वी नो द ॲव्हरेज नंबर ऑफ टाइम्स दे हॅपन. पर्पज, काउंट रॅन्डम इव्हेंट ॲट फिक्स टाइम याचा तो पर्पज आहे. नंतर फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ कॉल्स इन द कॉल सेंटर, कार पार्किंग, चेक पॉइंट. आता याच्यामध्ये बघा काही एक्झाम्पलही लक्षात ठेवायचे नाही, काहीच नाही ठेवायचे आपल्याला, फक्त काय ते रॅन्डम इव्हेंटसाठी पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन होते एवढं लक्षात ठेवायचं. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन त्यालाच बेल शेप कर किंवा गॉसियन डिस्ट्रीब्युशन सुद्धा असं म्हटलं जाते. रिप्रेझेंट द थिंग्स दॅट ऍक्च्युअली क्लस्टर अराउंड द ॲव्हरेज ऑर मेन व्हॅल्यू. क्लस्टर अराउंड द ॲव्हरेज ऑर मेन व्हॅल्यू म्हणजे काय? की जे जास्त पर्सेंटेज किंवा 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे काही गोष्टी असतात ते कुठं क्लस्टर किंवा एकत्रित होतात, तर मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू बद्दल जवळ जर होत असतील तर त्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असं म्हणलं. नॉर्मल आपण बोलताना म्हणत ना की नॉर्मल आहे. नॉर्मल आहे म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे काय की ॲव्हरेज आहे. म्हणून त्याच्यामध्ये इथं सुद्धा जे काय क्लस्टर अराउंड अँड ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे रिप्रेझेंट थिंग्स दॅट नॅचरली क्लस्टर, म्हणजे नॅचरलीच ते क्लस्टर कुठं झालेले असतात ॲव्हरेज किंवा मीन व्हॅल्यूज. आपण मग बोलताना बोलत ना की याची हाईट नॉर्मल आहे. नॉर्मल आहे म्हणजे काय? ॲव्हरेज आहे. धिस मेक बेल शेप, धिस मेक बेल शेप कर्व व्हेन यू ड्रॉ इट. जेव्हा आपण हे जे क्लस्टर आपण जे मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यूच्या बद्दल बाजूला जे काही क्लस्टर तयार होते ना त्याचा जर आपण शेप केला ना तर तो बेल शेप, म्हणजे ग्राफवर किंवा आपण जर त्याचा ग्राफ काढला तर ते बेल शेप असा एक शेप तयार होतो, म्हणून त्याला आपण बेल शेप कर्व म्हटलेला आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ बेल शेप कर्व, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन और गॉसियन डिस्ट्रीब्युशन. इट रिप्रेझेंट द ग्राफ वेन डाटा क्लस्टर अराउंड द मीन, म्हणजे जे काही जास्त डाटा आहे ते कुठं क्लस्टर झालेला आहे किंवा एकत्रित झालेला आहे मीन जवळ, विथ द हायेस्ट फ्रिक्वेन्सी ॲट द सेंटर अँड डिक्रीज ग्रॅज्युअली टुवर्ड्स द टेल्स. म्हणजे डेटा कुठं जास्त हे होतं म्हणजे क्लस्टर झाला किंवा कंबाईन झाला तर मीन व्हॅल्यूच्या जवळ, आणि बाकी मग कसं असते की टेलला दोन्ही साईडला ते डिक्रीज ग्रॅज्युअली डिक्रीज होताना दिसते. आणि जेव्हा असं आपण एक काढतो ग्राफवर वगैरे तर ते बेल शेप तयार होते, म्हणून त्याला आपण
बेल शेप कर्व सुद्धा म्हणजे एक्झाम मध्ये आलं तर बेल शेप, गॉसियन हे नॉर्मलचेच नाव आहेत. होप करतो की फास्ट मध्ये बऱ्याच गोष्टी कळल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.